डार्क सर्कल्स असतात ना, तर तेव्हा आपल्याला डायरेक्ट फाउंडेशन लावायला जमत नाही. तर मग काय करायचं, थोडं आपलं ऑरेंज करेक्टर घ्यायचं आणि माझे जास्त डार्क सर्कल्स नाही आहेत म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं येलो कलरचं मिक्स केलं आहे कन्सिलर आणि ते लावलं आणि त्याच्यानंतर आपलं लाईट कन्सिलर लावलं आहे. तर ऑरेंज करेक्टर आहे ना, ते जास्त ब्लेंड नाही करायचं. ब्लेंड केल्यानंतर त्याच्यामध्ये जातं आणि मग डार्क सर्कल्स लपत नाहीत. तर हे बघा माझे जास्त तर नाही आहेत, थोडं आहे डार्क सर्कल्स. तर अशा प्रकारे मी हे केलं आहे आणि दुसऱ्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. तुमच्याकडं जर डार्क कलरचं कन्सिलर असेल, 1 ते 2 शेडनं डार्क असायला पाहिजे, तर ते तुम्ही ऑरेंज करेक्टरच्या ऐवजी वापरू शकता. आणि ते ते लावून घ्यायचं आणि थोडंसं ब्लेंड करायचं. ते पण जास्त ब्लेंड नाही करायचं, कारण काय होतं जास्त ब्लेंड केल्याने ते स्किनमध्ये आपल्या जास्त मर्ज होतं आणि ते उपयोगच होत नाही. थोडंसं आणखी मला कमी वाटते म्हणून थोडं मी एक्स्ट्रा ॲड करते डार्क कन्सिलर आणि ते ब्लेंड करून घेते. आणि हे ब्लेंड झाल्यानंतर काय करायचं, तुमचं जे स्किन टोननुसार फाउंडेशन असेल किंवा मग कन्सिलर असेल, लाईट कन्सिलर तुम्ही वापरणार असाल तर लाईट कन्सिलर पण वापरू शकता. आणि मी इथे लाईट कन्सिलर वापरलेलं आहे. माझ्या स्किनच्या 1 ते 2 टोन लाईट आहे. तरी पण बघा किती स्मूथली अप्लाय झालं आहे. जे थोडेफार डार्क सर्कल दिसत होते ते पण हाईड झालेले आहेत. तर आवडला असेल तर